हाय हॅलो नमस्कार. मी रंजना कोटकर स्वागत करते आपल्या एका मिनी ब्लॉगमध्ये. हा मिनी ब्लॉग आहे संडे स्पेशल. तर रविवारी हे बघा, गावाकडे रविवारी मस्त चुलीवर असं गावरान चिकनचा बेत ठरला होता आमचा. तर मी अगोदर भाकरीची तयारी करून घेते होते, कारण मग अगोदर भाकरी करून घेतली तर आमचे बाबा आणि काही जण म्हणजे नॉनव्हेज खात नाहीत ना घरामध्ये, त्याच्यामुळे ते भाकरी करून साईडला ठेवल्यानंतर मग चिकनची मी रेसिपी घेणार होते. तर हे पहा, भाकरीसाठी आता मी ते पीठ म्हणजे थोडंसं जास्त पिठाला वळण येत नव्हतं म्हणून थोडंसं गरम पाणी करून हे करून घेतले मी भाकरीसाठी. तर मस्त असं संध्याकाळी भारी वाटत होतं एकदम, बाहेर मस्त मोकळ्या वातावरणामध्ये स्वयंपाक. तर गावाकडे आल्यानंतर मला चुलीवरच खूप स्वयंपाक करावं वाटतं, कारण छान वाटतं. हे बघा, साहेब आले आमचे चिकन घेऊन तिथे ठेवत होते. ते म्हणलं अगोदर ते थोडं दूर राहू द्या, अगोदर भाकरी करून घेऊ द्या, असं मी म्हणत होते त्यांना. मी हसणं, गावाकडे मस्त एन्जॉय होतं, करमतं. आता हे पहा, मस्त भाकरी माझ्या पूर्ण झाल्या होत्या. मग हे चिकनला मी हळद आणि मीठ लावून ठेवलं आणि मध्ये थोडंसं तेल टाकून मग मी फोडणी टाकणार होते. थोडा हा अंधार होता, लाईट फोकस आहे आमचा बाहेर, तरी पण थोडं एवढं क्लिअर दिसत नव्हतं. हे पहा, थोडंसं लसूण, अद्रक आणि जिरे त्याची पेस्ट मी फोडणीमध्ये टाकली. तुम्ही कशा प्रकारे चिकन करतात, हे आमची थोडी वेगळी पद्धत आहे, पण खूप छान आणि झणझणीत होतो. थोडासा कडू द्यायचं फोडणीमध्ये. हे पहा, कोथिंबीर पण टाकायचं थोडं, जेणेकरून म्हणजे लहान मुलाला जर सूप काढायचं झालं त्याच्यातलं तर खूप छान लागते ते. मला काय एवढं जास्त आवडत नाही चिकन, पण मला सगळंच करून द्यावं लागतं, कारण ते खातात ना. नवरा खाता हे खातो म्हटल्यानंतर मग बायकोला पण सर्वच करून देणं हे भागच आहे. तीच तर खरी पतिसेवा असते. हे पहा, मस्त अशी कोथिंबीर, हळद आणि मीठ मी वर टाकून घेतले आणि फोडणीमध्ये तेल, अद्रक, लसूण, जिरेची फोडणी देत आहे मी. थोडंसं आमची चूल थोडंसं इग्नोर करा, कारण चूल घरामध्ये तर सध्या म्हणजे घर नवीन असल्यामुळं म्हणजे असं हे काय बनवत नाही आम्ही. नॉनव्हेज घरामध्ये बनवतच नाही, बाहेरच बनवतो. पण मग हे चूल विटाची आहे ना, साधी, त्याच्यामुळं थोडंसं हालत आहे ते. मग त्याला मी टेकन लावून घेतले. पण चुलीवरचा स्वयंपाक एवढा फास्ट होतो ना, काहीच वेळ लागत नाही. आपण गॅसवर केवढा वेळ लागतो, भाकरी भाजायला, स्वयंपाक भाजी करायला खूप वेळ लागतो. मस्त हे बघा, फ्राय करू द्यायचं. मग ते लगेच पाणी नाही टाकायचं, थोडा वेळ फ्राय केलं ना मस्तपैकी, तर छान त्याला एक चव येते, खूप भारी वाटतं. आमच्या गावाकडे मंगळवार आणि रविवारी नॉनव्हेजचा बेत असतो, मंगळवारी पण असतो. हे झाकण ठेवत होते, पण ते झाकण काय बसत नव्हतं म्हणून मी दुसरं झाकण ठेवलं. थोडं एक 5 मिनटं त्याला वाफू द्यायचं, मग नंतर जेणेकरून ते मीठ मसाले त्याच्यामध्ये मुरतात. खरंच चुलीवरच्या स्वयंपाकाची म्हणजे तुम्ही कसं पण करा, जास्त कसं आपण सिटीमध्ये कोणतीही भाजी बनवताना किती सगळे मसाले, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो नसेल तर लगेच मार्केटमधून आणतो तर आपण, पण तेवढी चव येत नाही. गावाकडे एक जरी फक्त लसूण जिऱ्याची जरी फोडणी दिली ना, त्याला चवच भारी असते ती. म्हणजे काय भेटत पण नाही, जास्त काही नसेल, जेवढं आहे त्याच्यावर भागवतात म्हणा. बाजार वगैरे असलं तरच ते आणतात 8 दिवसातून एकदा, पण दररोज नाही भेटत. तरी पण खूप चव, साधं पण केलं तर एवढी छान चव लागते ना, खूपच छान. हे पहा, आता 2-3 तांबे मी पाणी टाकून त्याच्यामध्ये आता मस्त शिजू देते त्याला. जास्त वेळ शिजायला, थोडं जास्त शिजलं ना तरच छान होतं ते. पहा, मस्त आता त्याला झाकून शिजू द्यायचं. भाकरीचं सगळा पसारा सगळं मी वर आणून ठेवलं होतं. आता फक्त हे खाली बोलत बसले होते, आमचे साहेब पाणी भरत होते. घर पण किती मस्त अंधारात, म्हणजे मस्त वाटतं बाहेर गावाकडे. हे पहा, आमच्या जाऊबाईचं शेजारचं घर आहे, त्यांचं पण चालू होतं आज संडे, त्यांच्याकडे पण चिकनच होतं. ते पहा, त्यांची चूल तिकडं होती. हे पहा,
ते त्यांची चूल आहे. म्हणजे कसं आमच्याकडे जास्त घरात बनवतच नाहीत, बाहेरच बनवतात. हे पहा मसाले त्यांचे. त्या म्हणत होते आता घे व्हिडिओ घे आणि मग टाक, लगेच व्लॉग लावून हसत होते आम्हाला. पहा मस्त असं बोलत बसले. म्हणजे गावाकडे किती छान वाटतं एकमेकांच्या घरी जाऊन बोलत बसणं, संध्याकाळच्या टायमाला मस्त असं हे करणं भारीच वाटतं गावाकडं. सिटीमध्ये कोणीच नाही, ज्याच्या आपल्या घरामध्ये दार लावायचं आणि घरामध्ये बसायचं. पण गावाकडे कसं इकडचं मत तिकडचं मत, ह्यांचे विचार त्यांचे विचार, त्याच्यामधून आयडिया भेटतात, थोडंसं काही नॉलेज पण भेटतं, ज्ञान भेटतं सगळ्या गोष्टींचं, सगळ्या गोष्टी माहिती होतात. हे पहा आता बऱ्यापैकी चिकन हे शिजत आलेलं आहे. जास्त काय अजून शिजलं नाही होतं, पण शिजत आले आहे. तर आता मी त्याला फोडणी देऊन घेणार आहे. हे पहा चिकन स्टॉक एकीकडे, म्हणजे पाणी एकीकडे काढले, चिकन एकीकडे काढले. हे तेल टाकलं, त्यामध्ये लसूण जिरे अद्रक टाकले. हे पहा त्याला मस्त कोडू द्यायचं. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. असेच आता गावाकडले ब्लॉग येत राहतील आपले चिकनचे वगैरे मस्त. तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करत जा. मी एक सुरुवात केलेली आहे. आपल्या चॅनलची चांगली ग्रो होण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. हे पहा आता मस्त असं चुलीमध्ये भाजलेलं खोबरं आणि कांदा आणि पारंपरिक आपल्या पाट्या वरवंट्या म्हणजे खलबत्त्यामध्ये वाटलेलं, हे मिक्सर नाही काहीच नाही, पूर्ण हे म्हणजे ऑर्गॅनिक हे म्हणलं तरी चालते. पहा माझं पातेलं कसं होत होतं, चुलीमुळं थोडंसं प्रॉब्लेम होत होता, पण मी त्याला ठीक केलं. सगळं हे जे नॅचरलच आहे सगळं, काहीच कृत्रिम नाही, त्याला मिक्सर नाही ना काहीच नाही. तरी पण खूप छान म्हणजे भारीच त्याला कलर, त्याची चव, त्याचं हे खूप हे पहा लाल तिखट. आता मसाले पण मी जास्त वापरले नाही, एवढंच लाल तिखट टाकले, कारण एवढं खूप तिखट हे आमचं खूपच तिखट आहे लाल तिखट, त्याच्यामुळं कमीच वापरले मी. आणि हे पहा घरगुती मसाला झालं किती, 2च चमचे मी मसाला वापरला. छोट्या चमचा आहे, मी 4 चमचे टाकले, म्हणजे 2 चमचे आपला पोहे खाण्याचा छोटा चमचा, जास्त पण मोठा नाही, सपाट 2 चमचे मसाला टाकला आणि 1 चमचा मिरची पावडर टाकली. झाला आपल्या एवढ्यातच आपल्या भाजीला पहा आता पुढे चलून तुम्ही कशी तर्री येते, की छान भाजी झणझणीत होते ते बघा. आता चिकन स्टॉक थोडासा टाकून घेतले, जेणेकरून मग चिटकत होता ना मसाला, त्याच्यामुळं. नमक टाकून घेतलं, अगोदर पण टाकले होते, त्याच्या हिशोबानंच नमक टाकायचं, कारण मग जास्त पण मग खारट होऊ नये म्हणून. हे पहा आता टाकून घेतलं पण चिकन. आता त्याला मस्त फ्राय खालीवरी जास्त 5 मिनटं खालीवरी करायचं आणि वाफवून ठेवायचं. आणि थोडंसं फ्राय पण काढणार आहे मी, मग नंतर रस्सा. चिकन स्टॉक, थोडंसं फ्राय आणि मग रस्सा. पहा मस्त कसं दिसतं, एकदम डॅशिंग चुलीवरती बघा चिकन. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा ते कसं दिसते ते. हे पहा थोडंसं 5 मिनटं त्याला मसाल्यामध्ये मुरू द्यायचं, जेणेकरून त्याची चव एक छान प्रकारे येते. चुलीवर जास्त आम्ही वापरत नाही, पण असं काय असलं की मला तर वाटतं मस्त चुलीवरतीच करावं, त्याच्यामुळं. आता मी फ्राय काढून घेत होते, थोडंसंच काढलं मी फ्राय, कारण मग जास्त कोणाला आवडत नाही आमच्या इथं ते चिकन रस्साच खायला, म्हणजे रस्साच एवढा छान होतो की फ्रायची काय गरजच वाटत नाही. पूर्ण पाणी टाकून घेते मी आता. रस्सा जास्तच लागेल म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि मस्त त्याला उकळायला ठेवलं. आता पहा आता मस्त आपला रस्सा उकळून एक जीव होऊ द्यायचा, जेणेकरून त्या चिकनची पूर्ण चव त्याच्यामध्ये आली पाहिजे. हे पहा फ्राय कशा प्रकारे झाले ते सांगा. कसं एकदम काळा आणि झणझणीत कलर तर कसा आला आहे बघा त्याला, डॅशिंग.
हे बघा आता बऱ्यापैकी उकळलं आहे. हे पहा चिकन स्टॉक खारं चिकन, हे पहा फ्राय, आणि हे आपल्या पातेल्यामध्ये झणझणीत आता रस्सा. कलर तर पहा कसा आला आहे या रस्स्याला, एकदम भारीच. हे आळणी चिकन, आळणी चिकन फ्राय आणि चिकन रस्सा अशा प्रकारे झाला. इकडं भाकरी आपल्या ज्वारीच्या मस्त पातळ पातळ. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.